पद्मावती परिसरातील जी पद्मावती नगर सोसायटी आहे त्या सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली आहे आणि त्यामुळं खाली जे काही घरं होते त्या घरांवरती गेली आणि ह्या संरक्षण भिंतीमुळे त्या घरांना धोका निर्माण झाला। अर्थात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही ही भिंत असुरक्षित आहे आणि असं त्यामुळे या सगळ्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे असं सगळं आहे। मात्र त्यानंतर या सोसायटीच्या सी कांसारा म्हणून आहे सी विंग, त्या सी विंगला आता नोटीस देण्यात आली आहे महापालिकाकडनं आणि हे सगळे 28 जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटच्या नागरिकांना आता हे घरं सोडायला सांगितले आहे। ते सगळे नागरिक आपल्यासोबत आहेत। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? तुमची संरक्षण भिंत जी कोसळली ती बाकीच्या घरांवर जाऊन लागली? नाही, ती जी संरक्षक भिंत कोसळलेली नाही आहे, संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूचा जो भाग होता तो ढासळलेला आहे। ठीक आहे, तो काही प्रमाणात ढासळला। एक चांगली गोष्ट सुदैवाची आहे की त्या जीवितहानी कोणाची झाली नाही किंवा कोणाला काही लागलं नाही, दुखापत झाली नाही, ही फार चांगली गोष्ट आहे। काय आता हे जे काय आपलं झालेलं आहे हे तर रात्री 11 वाजता तिथं कॉर्पोरेशनच्या लोकांनी ज्यावेळेला तिथं ते जे कॉलमचं किंवा बाकीच्या काही गोष्टी ते चेक करत होते त्यावेळी ते त्यांच्या बोलण्यामधून असं लक्षात येतं की तिथं कुठल्याही बिल्डिंगला कुठल्या प्रकारचा धोका नाही असं त्यांच्या चर्चेतून लक्षात येतं आमच्या। आता परिस्थिती अशी आहे की समजा तुमच्या लक्षात येत होतं की त्याला धोका नाही, काही नाही आहे, तर उगाच कुठली तरी जास्त आपण प्रिकॉशन घ्यायच्या हिशोबाने तुम्ही जर नोटीस आम्हाला रात्री 11 वाजता देताल तर ती गोष्ट संयुक्तिक वाटत नाही। इथं घरामध्ये लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, आजारी माणसं आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, अशा असताना तुम्ही ही नोटीस देणं ही संयुक्तिक वाटत नव्हतं। त्यांना आम्ही ती रिक्वेस्ट करत होतो की समजा तसं काही प्रॉब्लेम नाही आहे तर म्हणजे तो रिपोर्ट यायला दुपार होणार आहे उद्या। धोकादायक बिल्डिंग आहे म्हणून त्यांचं अजिबात नाही आहे, ती त्यांच्याच बोलण्यातून तसंच होतं। त्यांचा ते रिपोर्ट आणून तुम्ही पहा, मग त्यावेळेस काय करणार तुम्ही? ही जी काय तुम्ही बदनामी झालेली आहे किंवा बदनामी चाललेली आहे ही बरोबर वाटते का? ती जर समजा तसं काय असतं आलं असतं तर गोष्ट वेगळी होती। त्यांच्या बोलण्यातून तिथं लक्षात होतं। आम्ही तर सर्वजण घेतले, बरेच जण आम्ही तिथं होतो का रात्री, त्यावेळी ती लोक सांगत होती तिथं ते कॉर्पोरेशनचे जे अधिकारी म्हणा किंवा त्याचे कोण चेक करणारे होते लोक ते तिथे आकडे सांगत होते की 58.1, 48, 45 वगैरे 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 असं। त्यावेळी ते सांगत होते की बाबा हे बरोबर आहे, ह्याच्यात काय तसं काय राहिलं नाही आहे। ठीक आहे, आता त्यात ती जी भिंत त्या भिंतीच्या खालचा भाग तो ढासळला। आता 25 वर्ष जुनी बिल्डिंग आमची आहे, म्हणजे ही सोसायटी जुनी आहे। तिथं ते मागच्या वेळेला मुरूम असेल हे असेल तर बरं तिथं जे बांधकाम झाले आता कसं होतं हे ब्लेमिंग गेम होतं, ह्याच्यामुळे ते त्याच्यामुळे ते असा प्रकार करण्यात काय धोका आहे? खाली जे ते बांधकाम झालेलं आहे त्यांनी ती बांधकामं ती पत्र्याची केलेली आहेत, कशी केलीत काय केली ती बघा तुम्ही। ह्याच्यावरती कोणी बोलतच नाही आहे। बोलतात तुम्ही काय ह्या बिल्डिंगमधल्या काय चुका आल्या, सोसायटीच्या काय चुका आल्या, ह्या चुका काढणं आणि हे करणं हा विषय आमचा नाही आहे। आपण तिथं ते काम करायचं कशा पद्धतीने करायचं किंवा काय करायचं ह्या संदर्भामध्ये सर्वजण कोऑपरेट करायला तयार आहेत। ह्याच्या अगोदर जे आमचे माझी चेअरमन होते किंवा माझी जी कमिटी होती त्या कमिटीनुसार त्याचा फॉलोअप घेतलेला आहे। त्या कागदोपत्री आमच्याकडे आहे, ती कामच करून देत नाही तिथं आम्हाला, तर काय करणार तुम्ही तिथं ते? आणि आता ढासळल्यानंतर मग ह्याचे ब्लेमिंग गेम करायचा मतलब काही नाही असं वाटतं। 25 वर्ष जुनी ही सगळी सोसायटी आहे आणि खालचं जे सगळा परिसर आहे तर त्या नागरिकांचा असा दावा आहे की ती जागा त्यांची आणि तुम्ही म्हणतायत की जागा सोसायटी। ये पिछले 15 साल से हम मतलब रिपेयर करने के लिए सोच रहे हैं। महानगर पालिका के अंदर हमने बहुत बार, हमारे माजी अध्यक्ष थे उन्होंने जाके बहुत बार महानगर पालिका में कंप्लेंट किया है और हमारी ये जो नीचे की ज़मीन है वो पूरी हमारी है। वहाँ पे देखो आगे 5 गुंठा 3-4 गुंठा है जो हमने कब्जा लिया है, ये शनि मंदिर के बाजू का। इधर हमको काम भी नहीं करने दे रहे हैं बराबर, और दूसरा कि वो हमारी ज़मीन है उसके ऊपर कब्जा लेके बैठे हो। और अभी उल्टा रात को जो नोटिस दिया है उनका स्ट्रेंथ अभी उन्होंने चेक किया था रात को बराबर, तो उन्होंने रुकना चाहिए रात को। ये सभी इसके अंदर बहुत सारे लोग हैं, जिस पेशेंट है, कोई मतलब सीनियर सिटीजन है, उनको तकलीफ हुई रात को। किती लोक राहतात? ये 27 फ्लैट में कम से कम 28 फ्लैट के अंदर टोटल 125 लोग रहते हैं। उनको सबको रात को नींद नहीं है, मतलब उलट हमारे को उल्टा को चोर कोटवाल डोला ऐसा हो गया। महानगर पालिका ने नीचे जाके उनके ऊपर एक्शन लेना चाहिए, उसके बदले हमारे ऊपर आके हमारे नोटिस लगा के गए। हमने पिछले साल हमने काम करने के लिए 2 साल पहले हमने काम करने के लिए भी इधर से काम चालू करने के लिए भी हमने परमिशन मांगा था, महानगर पालिका में जाके रिक्वेस्ट किया था। वो लोग कोई आए नहीं, हमको काम करने नहीं दे रहे और उल्टा अभी हमारे को तकलीफ हो गई है इसके बदले में। ते म्हणतात की घरं सोडा आणि मग पालिकेने त्याची नोटीसच दिली आहे। घरं सोडणार आहात का? साधारण किती वेळेचा तुम्हाला कालावधी? नाही, काल स्ट्रक्चर ऑडिट घेतल्यानंतर बिल्डिंगला तसं काही झालेलं नाही आहे। बिल्डिंग व्यवस्थित आहे आणि पुढे होणार पण आहे। फक्त एक प्रॉब्लेम आहे, ही जे भिंत ढासळते आणि ढासळणार आहे त्यासाठी भिंत ती पूर्ण पाडून पुढे घेऊन ते एक कॅन्टिलिव्हर टाकून इथे ती भिंत रस्ता करावा आणि भिंत बांधावा, बाहेर रस्ता करावा, हे त्यामुळे पुढचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही। ही भिंत बांधल्यानंतर प्रॉब्लेम काही येणार नाही।
त्यांचंही म्हणणं आहे आणि महापालिकेने नोटीस दिली तर घरं सोडणार आहात का तुम्ही? नेमकं आता सोसायटीकडनं काय नेमकं घरं सोडणे, एक लक्षात घ्या, घरं सोडायचा हा जो विषय आहे हा काय म्हणजे कशासाठी आपण महत्त्व देतो त्या गोष्टीला ते कळत नाही आहे. जर खरोखर आवश्यकता असेल सोडणार ना, आवश्यकताच आहे म्हणल्यानंतर सोडायला लागेल आम्हाला. म्हणजे ते पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते तशी त्याचे जर त्याचा रिपोर्ट जर कोणी दिला की ही बिल्डिंग धोकादायक आहे, त्यावर ह्यांना नाईलाज असतो, खाली प्रत्येकाला आपला जीव प्यार आहे त्यामुळे ते खाली करतील. पण परिस्थिती तशी नाही आहे, अजिबात सुद्धा तशी नाही. 2 वर्षापूर्वी मी चेअरमन असताना हे काम करायचा प्रस्ताव आमच्या जनरल बॉडीमध्ये ठेवला होता, पण आमच्या इंटरनल राजकारणामुळं तो त्यांनी पाडला आणि नंतर इलेक्शन झालं, आमची जुनी कमिटी बाहेर गेली. नवीन कमिटी आल्यावर ह्या गोष्टीकडं कुठलंही लक्ष दिलं गेलेलं नाही. हे दिलं असतं, थोडासा कॉर्पोरेशनचा फॉलोअप घेतला असता तर ही परिस्थिती आली नसती. तुमच्याच सोसायटीतल्या कमिटीची चूक आहे असं म्हणायचं? 100% प्रॉपर्टी आमची ना मॅडम. उद्या त्या लोकांना दोष देऊन तर काय उपयोग नाही. तुम्ही काय केलं हे महत्त्वाचं आहे ना. तुम्ही मला एखादी गोष्ट करू देत नाही हे म्हणणं चुकीचं आहे ना. आता त्यांच्यामुळे जर तुम्हाला घर सोडायची वेळ आली तर? आता देवाकडे प्रार्थना करतो की तशी काय वेळ येणार नाही. वेळ आली तर ती सोडावी लागेल. घर जर तांत्रिक रिपोर्ट तसा आला तर घर सोडावं लागेल. आणि ह्याच्या फ्युचरमध्ये जर ही गोष्ट होऊ नये असं वाटत असेल तर ह्या भिंतीचं पूर्ण बांधकाम करणं गरजेचं आहे. त्यासाठी सोसायटी एक्सपेंडिचर करेल असा माझा अंदाज आहे. फक्त त्याला कॉर्पोरेशनचं सहकार्य आणि खालच्या लोकांचं सहकार्य लागेल. आणि ते जे म्हणतात ते की आमची जागा, त्यांच्याकडची डॉक्युमेंट तुम्ही चेक करा. हे आपण सर्वे नंबर 13मध्ये आहे, त्यांची डॉक्युमेंट जी आहे ती सगळी सर्वे नंबर 14ची आहेत आणि ती जागा जी आहे याला लागून ती सगळी सर्वे नंबर 13मधली. खालचे सगळे नागरिक म्हणतायत ती जागा त्यांची आहे आणि सोसायटीवाल्यांचं म्हणणं आहे की ही जागा सोसायटीची आहे. असं असलं तरी अंतर्गत जो काही कलह असतो सोसायट्यांमधला तो कलह आता इथे समोर आला आहे. त्यामुळे सी विंग जी आहे ती पाडण्याचं आता महापालिकेनं सांगितलं आहे. मात्र यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तांत्रिक विश्लेषण होत नाही आणि महापालिका सांगत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही आहे. अर्थात याच्या जर पर्याय म्हणून असेल तर आम्ही ही जी भिंत आहे ती पुन्हा बांधू, त्यासाठी दोघांचीही परमिशन घेणं आता गरजेचं आहे. मात्र त्यांचं ठाम मत आहे जोपर्यंत आम्हाला पूर्ण पुरावे येत नाही तोपर्यंत आम्ही इथलं घर सोडणार नाही, असं स्पष्ट मत या सगळ्या नागरिकांनी व्यक्त केले. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.